बीड़ शहर के सोमेश्वर मंदिर में असंख्य भक्तों की उपस्थिति में रात्रि उत्सव मनाया गया। बीड़ शहर में हिंदू धर्म में शिवरात्रि उत्सव को बहुत महत्व दिया जाता है। इस शिवरात्रि उत्सव के अवसर पर बीड़ शहर में बार्शी रोड बीड़ में सोमेश्वर मंदिर में असंख्य भक्त पूरे दिन उपवास रखते हैं और भगवान महादेव और पार्वती को फूल चढ़ाते हैं। विभिन्न फूलों और पत्तियों की वर्षा की जाती है। भगवान महादेव के शरीर को धोया जाता है और उस पर दूध डाला जाता है। जय श्री राम के नारे लगाए जाते हैं। हर हर महादेव, जय श्री राम भजन कीर्तन, ताल नृत्य भी मृदंग की ध्वनि के साथ किया जाता है। ये कार्यक्रम रात के 11 से 12 बजे तक जारी रहता है। मंदिर के चारों ओर दीपक जलाए जाते हैं। भगवान के लिए नारियल फोड़े जाते हैं। भगवान के दर्शन के लिए बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित होती हैं। पिछले कई वर्षों से इस सोमेश्वर मंदिर में 7 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया जा रहा है। वारकरी संप्रदाय में हर दिन भजन कीर्तन, गाथा पारायण, हरिपथ, काकड़ा आरती, कई तरह के धार्मिक कार्यक्रम होते हैं। इस मौके पर हजारों भक्त साबूदाना खिचड़ी का प्रसाद लेकर बड़ी संख्या में जाते हैं। बीड़ शहर में चोरों से पुरुषों और महिलाओं की सुरक्षा के लिए बड़ी संख्या में पुरुष और महिला पुलिस अधिकारी मौजूद रहते हैं। बीड़ जिला संवाददाता या ब्यूरो रिपोर्ट डॉक्टर आर की अरसुल जी की रिपोर्ट। आणि संध्याकाळची ही सुरुवात त्याबरोबर तुमचं सर्वांचं लक्ष बाबासाहेब शिंदे महाराजांना उत्कृष्ट साथ दिली आणि भक्तपरायण पांडुरंग महाराज राजवान त्यांच्या एकदा चेहऱ्याकडे पांडुरंगाचं का नाही आई वडील काही वेळे नसतात, लेकराचा चेहरा पाहून नाम पांडुरंगासारखी काळी कुंकली पोटली आता जरा थोडी निवाळलेली झाली। म्हणून मला वाटतं पांडुरंगाने भक्तीकडे आपल्याकडे त्यांना घेतला असावं, कारण आई वडिलांनी मोठ्या आत्मीयतेने त्यांचं नाव पांडुरंग ठेवलंय। गोड अशी त्यांनी चाल राहिली। शिंदे महाराज तुम्ही आता बसा येता तर की भला असलेले माणसं लागते सेवा करायला, तुम्ही कुठं मोकळे सेवा करायला चाप्टर माणसं इथं कामाला येत नाही, निष्ठून जातात। भक्त परायण आमचे अंगच बनवले आहे, त्याचं नाम नाही नाही आहे आणि भक्त परायण माझे सर्वस्वी माझ्यासोबत आले। आता देऊ वाघेरा हे त्यांचं गाव आहे, त्या बावडे साहेबांना अरुण बावडे साहेब त्यांचं गाव पवार फौजी तेही कीर्तन करतात, हाताराम गायला झाले आणि आम्हाला सांगून त्यांची देश सांभाळण्याचं काम देश सांभाळला आणि आता धर्म सांभाळण्याचं काम करतात। सुरुवातीच्या काळात तुकाराम महाराजांना 14 काळ तरी होते, मला सुरुवातीच्या काळात भेटत नव्हते। मी 85च्या दरम्यान प्रवचन करता करता कीर्तन करू लागलो। त्यावेळेस माझे परमस्नेही हरिभक्त परायण अरुण बावणे साहेब या ठिकाणी बसले तुझे असताना आम्ही दोघं फिरायचो। त्यांचे वडील कीर्तनकार होते आणि ते सुद्धा कीर्तन करू शकतात, पण त्यांनी केलं नाही। बरेच कीर्तन केले, पण कीर्तनाला मला अशी साथ दिली बांधवांनो,
त्यांच्याबद्दल एका गोष्टीचा मी मुद्दाम उल्लेख करतो, तुम्हाला माहित नसत. चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर शाबासकी थाप टाकली पाहिजे. शाबासकीची थाप टाकली पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहित असेल, रायमोच्या जवळ जालिंदर नाथ म्हणून 9 नाथामध्ये जालिंदर नाथाचं संजीवनी समाधी ठिकाण आहे. येवलवाडी हे गाव आहे रायमोच्या जवळ. तिथं शेकडो बकऱ्याची कत्तल होत होती. कंदुऱ्या व्हायच्या, कंदुऱ्या पाहिल्या. खेड्यापेड्याची लोक यायची, शहराची लोक यायची, बेडून सुद्धा लोक यायचे तिथे. हो, कुठून यायचे? सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर. 100-200 बोकडं रोज कापली जायची तिथं जालिंदरनाथाच्या समोर. आम्ही एकदा दर्शनाला गेलो, पाहिलं तर रक्ताचा पाठ वाहिलेला. माझा अंतःकरण कळवळलं आणि घरी आल्यानंतर एक पॉम्पलेट तयार केलं. 5000 पॉम्पलेट काढले. जालिंदरनाथाचं पावित्र्य राखा, अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम. म्हणलं ही अंधारुडी बंद करायची आहे. आणि मग आम्ही 40 रुपये गोळा केली. त्यांचं या ठिकाणी योगदान आहे. अनेक माझ्या माता भगिनींचं योगदान आहे. आणि विशेष पुढाकार या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते शिराळे अण्णा यांनी आपल्या सर्वांच्या वतीने, सर्वांच्या प्रेमास्तव हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं केलं. गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीचा हा उत्सव, ही सेवा माझ्याकडे. या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व परमार्थ प्रेमी बांधव, त्यामध्ये अनेक मान्यवर बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवर बांधवांना प्रणाम करतो. आदरणीय वडीलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शेतकरी बंधू आहेत, कर्मचारी बंधू आहेत, छोटे मोठे व्यापारी बंधू आहेत, डॉक्टर बंधू आहेत, वकील बंधू आहेत, इंजिनियर बंधू आहेत, शिक्षक बंधू आहेत, प्राध्यापक बंधू आहेत, तरुण बांधव आहेत आणि पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत. व सर्वांना प्रणाम या ठिकाणी एका होणी बळी अशी भगवान मंडळीही उपस्थित आहेत. आत्ता ज्यांनी गोड चालले माझे परमस्नेही हरिभक्तपरायण बाबासाहेब शिंदे महाराज, वैद्यकिनीकर, ख्यातनाम गायनाचार्य, उत्कृष्ट कीर्तनकार. दुसरे कीर्तनकार माझ्यासोबत करोज असतात. हनुमान महाराज एवढे, त्यांना कीर्तनाची सेवा असल्यामुळे ते गेले. गेल्या 24 वर्षापासून सवशेषच माझ्यासोबत होते. आज दिवसभर माझ्यासोबत होते. जामखेड तालुक्यामध्ये केदारेश्वराच्या दरबारामध्ये, पाचंगरी आणि जातेगाव या परिसरामध्ये
3 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर केदारेश्वराचं मंदिर आहे. उस्मानाबाद, बीड आणि नगर. तिथं फार मोठा उत्सव असतो. 10-15 गावाचा समाज होता तिथं दुपारी. 11 ते 1 सेवा तिथं केली. त्यांचे पाय माझे वाचे मदता शिवनाम दयान वादी प्रताप धर्म अर्थ काम मोक्ष शिव देवता प्रत्यक्ष एका जनाधनी शिव निवारी कडे काळाचा भेव वाचे मदता शिवनाम दयानवादी भूगताम उत्तर रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. भगवान शंकराची भक्ती केली तर श्रद्धेने निष्ठेने भगवंताची शरणागती केली तर मानवी जीवनामध्ये काय काय लाभ होतात, काय काय फायदे होतात, फायदे सांगणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. हा महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि या पवित्र भूमीमध्ये बीड शहरामध्ये
या ठिकाणी योगदान आहे, अनेक माझ्या माता भगिनींचं योगदान आहे आणि विशेष पुढाकार या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते शिराळे अण्णा यांनी आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या प्रेमास्तव हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं केलं. गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीचा हा उत्सव ही सेवा माझ्याकडे आहे. या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व परमार्थ प्रेमी बांधव, त्यामध्ये अनेक मान्यवर बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवर बांधवांना प्रणाम करतो. आदरणीय वडीलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शेतकरी बंधू आहेत, कर्मचारी बंधू आहेत, छोटे मोठे व्यापारी बंधू आहेत, डॉक्टर बंधू आहेत, वकील बंधू आहेत, इंजिनियर बंधू आहेत, शिक्षक बंधू आहेत, प्राध्यापक बंधू आहेत, तरुण बांधव आहेत आणि पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत. सर्वांना प्रणाम. या ठिकाणी एकाहून बळी अशी भगवान मंडळी उपस्थित आहेत. आत्ता ज्यांनी बोर्ड चालवले माझे परमस्नेही आणि भक्तपरायण बाबासाहेब शिंदे महाराज, वैद्य किणीकर, ख्यातनाम गायनाचार्य, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. दुसरे कीर्तनकार माझ्यासोबत दररोज असतात, हनुमान महाराज एवढे. त्यांना कीर्तनाची सेवा असल्यामुळे ते गेले. गेल्या 24 वर्षापासून ते दोघं सवशेजर माझ्यासोबत आहे. आज दिवसभर माझ्यासोबत आहे. जामखेड तालुक्यामध्ये केदारेश्वराच्या दरबारामध्ये, पाचंगरी आणि जातेगाव या परिसरामध्ये 3 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर केदारेश्वराचं मंदिर आहे. उस्मानाबाद, बीड आणि नगर इथं फार मोठा उत्सव असतो. 10-15 गावचा समाज होता तिथं. दुपारी 11 ते 1 सेवा तिथं केली.
भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय वाढे वाचे मदता शिवनाम ज्ञानवादी भगवताम धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेवता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कलिकाचा भेव वाचे मदता शिवनाम दयालवादी भगवताम उत्तर रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणनिवासी यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. भगवान शंकराची भक्ती केली तर श्रद्धेने निष्ठेने भगवंताची शरणागती केली तर मानवी जीवनामध्ये काय काय लाभ होतात, काय काय फायदे होतात, फायदे सांगणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. हा महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि या पवित्र भूमीमध्ये बीड शहरामध्ये